हा व्हिडिओ आकाश टॅबलेटसाठी बनविण्यात आलेला आहे। आम्ही विद्यालंकार इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या विद्यार्थिनी प्रतिमा बाबर, रसिका बांदिवडेकर, नीलम नलावडे, स्नेहा पेडणेकर, डॉक्टर सौरभ मेहता यांच्या मार्गदर्शनाखाली मोबाईल तंत्रज्ञानातील जीएसएम ही संकल्पना आपल्या समोर सादर करीत आहोत। जीएसएम ग्लोबल सिस्टीम फॉर मोबाईल कम्युनिकेशन। मोबाईल तंत्रज्ञानातील जीएसएम ही सर्वात प्रसिद्ध असलेल्या दोन पद्धतीतील एक पद्धत आहे। मोबाईल तंत्रज्ञानात जागतिक पातळीवर जवळजवळ 80% हिस्सा या तंत्रज्ञानाचा आहे। ही पद्धत मुळात युरोपमध्ये सुरू झाली। सध्या जगातील 212 देश या तंत्राचा वापर करतात। या तंत्रज्ञानामुळे कुठलाही जीएसएम वापरकर्ता कुठल्याही देशात रोमिंग करू शकतो। हे तंत्रज्ञान पूर्णपणे अंकीय संदेशवहन पद्धतीवर आधारित आहे। एसएमएस या सेवेचे श्रेय जीएसएम या तंत्रज्ञानालाच जाते। आता आपण पाहू जीएसएमचा इतिहास। युरोपातील सीईपीटी या संस्थेने 1982 साली ग्रुप स्पेशल मोबाईल या संकल्पनेची निर्मिती केली। पुढे 1987 साली 13 युरोपीय देशांनी एका कराराद्वारे ही पद्धती स्वीकारली आणि त्याच्या विकासाची जबाबदारी ETSI या संस्थेकडे सोपवली। या मानकाचा पहिला मसुदा 1990 साली तयार झाला। याच मसुद्याप्रमाणे 1991 साली पहिले जीएसएम नेटवर्क फिनलंड या देशात नोकिया आणि सिमेन्स या दोन कंपन्यांनी विकसित केले। आता आपण पाहू जीएसएम नेटवर्क वास्तुकलाशास्त्र। जीएसएम मधले घटक पुढील प्रमाणे आहेत। मोबाईल स्टेशन दोन घटकांचे बनलेले आहे। पहिले, मोबाईल उपकरण हे स्वतः फोन संदर्भित आहे। दुसरे, ग्राहक ओळख मॉड्यूल म्हणजे सिम। सिम हे फोन समाविष्ट असलेले लहान कार्ड आहे आणि सिम मध्ये ग्राहक विषयक माहिती असते। प्रत्येक सिम कार्ड 4 अंकी वैयक्तिक ओळख क्रमांकाने संरक्षित आहे। बेस ट्रान्सिसीव्हर स्टेशन BTS हे मोबाईल स्टेशन नेटवर्कचे ऍक्सेस बिंदू आहे। नेटवर्क आणि मोबाईल स्टेशन दरम्यान रेडिओ संवाद पार पाडण्याचे काम BTS करतो। सेल ओळख आयडेंटिटी ची नियुक्ती BTS करतो। सेल ओळख आयडेंटिटी 16 अंकी क्रमांक आहे जो सेलच्या विशिष्ट स्थान क्षेत्राची माहिती देतो। मोबाईल स्टेशन आणि BTS दरम्यान इंटरफेसला UM इंटरफेस किंवा एअर इंटरफेस असे म्हणतात। बेस स्टेशन कंट्रोलर BSC एकाधिक BTS नियंत्रित करतो। BSC मोबाईल स्टेशन पासून रेडिओ चॅनल वीज सिग्नल मोजमाप वाटप हाताळतो। BTS आणि BSC दरम्यान इंटरफेसला ॲबिस इंटरफेस असे म्हणतात। BTS आणि BSC दोघांना मिळून बेस स्टेशन सिस्टीम असे म्हणतात। आता आपण पाहू मोबाईल स्विचिंग सेंटर MSC। हा जीएसएम नेटवर्क मधील एक महत्त्वाचा घटक आहे। हे कॉल व्यवस्था आणि मूलभूत स्विच कार्ये राउटिंग हाताळते। BSC आणि MSC इंटरफेसला A इंटरफेस असे म्हणतात। GMSC गेटवे मोबाईल स्विचिंग सेंटर। GMSC हे दोन नेटवर्क दरम्यान गेटवेचे कार्य करते। उदाहरणार्थ, एका मोबाईल ग्राहकाला एका लँडलाईन नंबरवर फोन करायचा असेल तर तो कॉल GMSC कडून मग तो ग्राहक स्विच टेलिफोन नेटवर्ककडे जाईल। दोन MSC मधल्या इंटरफेसला E इंटरफेस असे म्हणतात। HLR होम लोकेशन रजिस्टर मुख्य स्थान नोंदणी हा एक मोठा माहिती संग्रह आहे जो कायमस्वरूपी ग्राहकाबद्दल माहिती संग्रहित करतो। VLR व्हिजिटर लोकेशन रजिस्टर। VLR मध्ये HLR प्रमाणे माहिती असते पण फक्त त्या सदस्यांची जे सध्या त्या VLR क्षेत्रामध्ये समाविष्टित आहेत। प्रत्येक स्थान क्षेत्रासाठी VLR असते। हे संपूर्ण जीएसएम नेटवर्क वास्तुकलाशास्त्र आहे। आता आपण पाहू जीएसएमच्या सेवा। जीएसएम सेवा खालील प्रमाणे आहेत। प्रथम, कॉल करणे। द्वितीय, एखादा कॉल चालू असताना दुसरा कॉल प्रतीक्षेत ठेवणे आणि तिसरा, संदेश पाठवणे म्हणजेच SMS करणे। आता आपण पाहू जीएसएम चॅनल। जीएसएम चॅनल दोन भागात विभागले आहेत। पहिलं फिजिकल चॅनल, दुसरे लॉजिकल चॅनल। फिजिकल चॅनल वेळ विभागणी करून ठेवतात। फिजिकल चॅनलमध्ये जी माहिती असते त्यावरून लॉजिकल चॅनल ठरतात। लॉजिकल चॅनल दोन भागात विभागले आहेत। पहिलं कंट्रोल चॅनल, दुसरे ट्रॅफिक चॅनल। कंट्रोल चॅनल नियंत्रणासाठी आणि आदेश पाठविण्यासाठी वापरले जातात। कंट्रोल चॅनल 3 भागात विभागले आहेत। BCH
कॉमन कंट्रोल चॅनल, डेडिकेटेड कंट्रोल चॅनल. BCH फोन संबंधित माहिती BTS पासून मोबाईल स्टेशनकडे पाठवतात. BCH 3 भागात विभागले आहेत. FCCH फ्रिक्वेन्सी करेक्शन चॅनल, SCH सिंक्रोनायझेशन चॅनल, BCCH ब्रॉडकास्ट कंट्रोल चॅनल. पहिलं FCCH फ्रिक्वेन्सी करेक्शन चॅनल. फ्रिक्वेन्सी करेक्शन चॅनल मोबाईल स्टेशनला BTSच्या रेडिओ फ्रिक्वेन्सीशी जुळवतो. दुसरं SCH ट्रान्सरिसिव्हर स्टेशन आयडेंटिटी कोड आणि फ्रेम नंबर देतो. BCCH सिमची माहिती नेटवर्कच्या माहितीशी पडताळतो. आता आपण पाहू कॉमन कंट्रोल चॅनल. कॉमन कंट्रोल चॅनल 3 भागात विभागला आहे. पहिलं RACH, दुसरं AGCH आणि तिसरं PCH. पहिलं RACH म्हणजे रँडम ॲक्सेस चॅनल. हा GSM कॉल प्रक्रिया अस्तित्वात आणतो. जेव्हा एखाद्या मोबाईलला दुसऱ्या मोबाईलशी संपर्क साधायचा असतो तेव्हा त्या मोबाईल नंबर संबंधित माहिती या चॅनलवरती पाठवतो. दुसरं ॲक्सेस ग्रांट चॅनल. हा चॅनल बेस स्टेशनने दिलेली माहिती स्वीकारतो. तिसरं पेजिंग चॅनल. जर कोणी फोन करत असेल तर तो त्या मोबाईलला जागरूक स्वर पाठवतो. आता आपण पाहू डेडिकेटेड कंट्रोल चॅनल. डेडिकेटेड कंट्रोल चॅनल हा 3 भागात विभागला आहे. SDCCH, दुसरा SACCH, तिसरा FACCH. पहिला स्टँड अलोन डेडिकेटेड चॅनल SDCCH हा फोन लावण्यासाठी वापरला जातो. दुसरा FACCH फास्ट असोसिएटेड कंट्रोल चॅनल. हा चॅनल मोबाईल फोन प्रक्रियेला नियंत्रित करतो. तिसरा SACCH स्लो असोसिएटेड कंट्रोल चॅनल. हा चॅनल ट्रॅफिक चॅनलची देखरेख करतो आणि त्याला नियंत्रणात ठेवतो. आता आपण पाहू ट्रॅफिक चॅनल. हा चॅनल संभाषण आणि माहिती पाठवतो. आता आपण पाहू GSM फोन प्रक्रिया. जेव्हा आपल्याला एखाद्या व्यक्तीला फोन लावायचा असतो त्याआधी आपला फोन नंबर प्रमाणीकृत करावा लागतो. नंबर प्रमाणीकृत करण्यासाठी मोबाईल प्रथम सेवा विनंती बेस स्टेशनला पाठवतो. बेस स्टेशन त्याला प्रतिसाद देण्यासाठी 128 अंकी नंबर सिम कार्डला पाठवतो. नंतर सिम कार्ड त्याला 32 अंकी नंबर पाठवतो आणि नेटवर्कमध्ये प्रमाणीकृत होतो. जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीला फोन लावतो तेव्हा त्या व्यक्तीचा नंबर बेस स्टेशनला पाठवतो. बेस स्टेशन तो नंबर BSC मधून MSC ला पाठवतो. MSC त्या नंबरमधील 2 अंक GMSC ला देतो. GMSC तो नंबर नेटवर्कमध्ये शोधतो आणि तो योग्य स्विच केंद्राला देतो. तो स्विच केंद्र संपूर्ण नंबर MSC ला देतो आणि MSC तो नंबर बेस स्टेशनला देतो. नंतर बेस स्टेशन मोबाईलला ध्वनी पाठवतो आणि आपला फोन वाजतो. संचार विकास आणि लोकांचे राहणीमान हे एकाधिक थेट सेल्युलर मोबाईल अधिक वापराशी संबंधित आहेत. सेल्युलर मोबाईलच्या मदतीने कोणीही सहज कुठेही संवाद साधू शकतो. मोबाईल टेलिफोनी उद्योग वेगाने वाढत आहेत. तो व्यवसाय, कार्यक्षमता आणि जगभरात आधुनिक जीवनशैलीचा एक आधारस्तंभ बनला आहे. ह्या व्हिडिओवरून आम्ही असा निष्कर्ष देतो की सर्व स्तरातील लोक GSM ही सेवा वापरतात. या तंत्रज्ञानामुळे कुठलाही GSM वापरकर्ता कुठल्याही देशात रोमिंग करू शकतो. धन्यवाद.